आपुली अभिलाषा, सडतोड भाषा, सर्वसामान्यांचा विचार, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ, सामाजिक बांधिलकी, शिक्षण, कला, साहित्य, राजकीय, धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल, आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल। ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। कलचुरीच्या आठवणींना मेहरप्रेमींनी दिला उजाळा। अवतार मेहरबाबा ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष व बाबांचे रहिवासी मंडळीमधील सदस्य कैलासवासी भाऊ कलचुरी यांचा 97वा वाढदिवस अरणगाव येथील मेहरबाबाच्या समाधीजवळ असणाऱ्या MPR मध्ये विविध कार्यक्रमाने संपन्न झाला। यावेळी अवतार मेहरबाबा ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर मेहरनाथ कलचुरी, राजश्री कलचुरी आदींसह मोठ्या संख्येने मेहरप्रेमी उपस्थित होते। यामध्ये नगरसह राज्यातील मेहरप्रेमींनी विविध कार्यक्रम सादर केले। यामध्ये प्रार्थना, भजने, गझल, नृत्य, कव्वाली, गीते, कविता सादर केल्या गेल्या। भाऊ कलचुरी मेहरबाबांच्या आश्रमात मंडळीमध्ये सगळ्यात लहान वयाचे ते होते। घरदार संपत्ती सोडून ते सहभागी झाले होते। मेहरबाबांच्या मृत्यूपर्यंत ते त्यांच्या बरोबर होते। भाऊंनी अनेक लेखन जबाबदाऱ्या पार पाडल्या। ते अवतार मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष झाले। ते शेवटपर्यंत होते। भाऊ कलचुरीचा जन्म राजघराण्यात मध्य प्रदेशमधील बालाघाट येथे झाला। नागपूरला शिकत असताना अनपेक्षितपणे 1952 मध्ये मेहरबाबाच्या सानिध्यात आले। मेहरबाबांच्या आश्रमात मंडळीमध्ये सगळ्यात लहान वयाचे ते होते। 1953 मध्ये कायमस्वरूपी घरदार संपत्ती सोडून ते सहभागी झाले होते। त्यांचे मूळ नाव वीरसिंग होते। त्यांना मेहरबाबांनी भाऊ हे नाव दिले। 1969 मध्ये मेहरबाबांच्या मृत्यूपर्यंत ते त्यांच्या बरोबर होते। भाऊंनी अनेक लेखन जबाबदाऱ्या पार पाडल्या। अवतार मेहरबाबा ट्रस्टचे ते अध्यक्ष झाले। त्यांचे जीवन समाप्त होईपर्यंत 23 ऑक्टोबर 2013 पर्यंत भाऊ हे लेखक, कवी, विश्वासू, प्रशासक आणि मेहरबाबाच्या मंडळीतील एक होते व मेहरबाबांच्या जीवन तत्व चरित्रकार होते। त्यांनी बाबांच्या कार्यासाठी 26 वेळा जागतिक दौरा केला, तर भारतभर ते फिरले होते। सेवेतील प्रभुत्व या बाबांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आयुष्यभर त्यांनी कार्य केले। लॉर्ड मेहर हे 20 खंडात बाबांचे जीवनचरित्र लिहिले, तर पद्य मध्ये मेहर दर्शन लिहिले। याशिवाय 60 पुस्तके तसेच गझल, भजन, नाटिका, बाबांचे तत्वज्ञान त्यांनी लिहिले। त्याचे अनुवाद जगातील अनेक भाषेत आहे। त्याचे अनुवाद जगातील अनेक भाषेत झाले आहे। आरती, प्रार्थना व प्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। प्रतिनिधी महेश कांबळे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर। जय बाबा, मी मेहरनाथ कलचुरी मेहराबादवरून बोलतोय। आज भाऊजींचा वाढदिवस इथं सेलिब्रेट केला। जवळजवळ 200 लोक होते आणि भाऊजींचा हा 97वा वाढदिवस आहे, 97। आज इथे गझल, भाऊजींनी लिहिलेले सॉंग्स, भजन झाले आणि शीला फेस्टर यांनी स्पीच दिला भाऊजींवरती एक 20 मिनटं। त्याच्यानंतर मग परत अहमदनगर केंद्राचं भजनाचे 2 भजनं झाले आणि त्याच्यानंतर बाबांची आरती होऊन प्रोग्राम समाप्त झाला 6 वाजता। त्यानंतर लोक बाबांच्या समाधीवरती दर्शनासाठी जातील। जय। ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।